मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 5 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की नाटक सुरू असते. त्यामध्ये प्रभू राम लव आणि कुशला सांगत असतात की माझ्या पत्नीने मला 14 वर्ष साथ दिली. माझ्या मनातील तिचे स्थान अढळ आहे. आणि त्यानंतर सीतामाई तिथे येतात आणि हा सीन करत असताना कार्तिकला तो क्षण आठवतो ज्यावेळी त्याने 6 वर्षांनी दीपाला प्रत्यक्ष पाहिले होते. त्यानंतर नाटकामध्ये श्रीराम सीतामाईला विचारतात की ही आपली अपत्ये आहेत का? आणि त्यावर सीतामाई म्हणतात, होय प्रभू, आणि मी जाणते की आपण माझा स्वीकार करण्यास असमर्थ आहात. प्रजेच्या मनातील संशयाचे निवारण करण्यासाठी आपण माझा त्याग केला. आपण एका राजाचे कर्तव्य पार पाडले, पण ही आपली अपत्य लव आणि कुश यांचा आपण त्याग करू नये. या 2 कुमारांना त्यांच्या पिताश्रींजवळ आयुष्य व्यतीत करण्याचा अधिकार नाही का? आणि त्यावर श्रीराम म्हणतात की मी तो अधिकार कधीच नाकारला नाही सीते. तर सीतामाई लव आणि कुश यांना सांगतात की यापुढे आपण आपल्या पिताश्रींजवळच राहावे. तुमचा ते नक्कीच स्वीकार करतील. मात्र लव आणि कुश सीतामाईंना सोडून राहण्यास तयार होत नाही. मात्र सीतामाई त्यांना सांगतात की आता प्रभू राम आणि मी एकत्र येणं कदापि शक्य नाही. त्यामुळे लव आणि कुश प्रभू रामांकडे विनंती करतात की पिताश्री मातेसहित आमचा स्वीकार करावा. आम्हास पित्याचे छत्र आणि मातेचा सहवास दोन्ही हवे आहे. मात्र सीतामाई त्यांना सांगतात की असा हट्ट करून तुम्ही तुमच्या पिताश्रींना संकटात टाकू नये. ते त्यांची मर्यादा कधीच ओलांडणार नाही. मात्र लव आणि कुश प्रभू रामांना विचारतात की आपण सर्व एकमेकांसहित आनंदाने जीवन व्यतीत करू शकणार नाही का? आपण आम्हास उत्तर द्यावे. आणि त्यानंतर प्रभू श्रीराम लव आणि कुशला जवळ घेत त्यांचा स्वीकार करतात. आणि हा सीन पाहून सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवतात. सौंदर्या तर खूप रडत असते आणि दीपा मनाशी म्हणत असते की हे सर्व खरे झाले असते तर. आणि त्यानंतर लव आणि कुश सर्वांना प्रश्न विचारतात की आम्ही आमच्या माता आणि पित्यापैकी कायम कोणा एकाच्या प्रेमास का मुकावे? आमचा नक्की दोष तरी काय? आम्हाला याचे उत्तर मिळेल का? आणि त्यावर सौंदर्या मनाशी म्हणते की मी देते तुम्हाला उत्तर. तुमचा खरंच काही दोष नाही. तुम्हाला तुमचे आईवडील नक्की मिळणार. मी तुम्हा चौघांना एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही. आय प्रॉमिस यू. आणि त्यानंतर नाटक समाप्त होते. सर्वजण टाळ्या वाजवून त्या चौघांचे कौतुक करतात. तर इकडे श्वेताने हे सर्व नाटक मोबाईलमध्ये शूट करून त्या आयेशाला पाठवले असते आणि ते पाहून आयेशा खूपच चिडते. त्यानंतर श्वेता तिला फोन करून विचारते की कुठे आहेस? तर आयेशा रागातच तिला म्हणते, तू हे काय पाठवलं आहे मला? त्यावर श्वेता सांगते की इथे जे रामायण घडलं ना तेच पाठवलं आहे मी तुला. इथे स्टेजवर दीपा, सीतामाई आणि कार्तिक प्रभू रामचंद्र म्हणून सर्वांसमोर आले होते. एक आयडियल कपल. तुझं काय म्हणणं आहे यावर? त्यावर आयेशा म्हणते की कार्तिकला तिथे मी हवे होते, पण दीपा मध्येच आली. तर श्वेता म्हणते ती नेहमीच तुम्हा दोघांच्या मध्ये येते, पण यावेळी जरा जास्तच झालंय. आणि तू अशी आरामात राहू नको. डू समथिंग. नाहीतर स्टेजवरच्या सीतामाईला आपले प्रभू रामचंद्र पटकन घरात घेऊन येतील आणि सुखाने राज्य सुरू करतील. आणि हे ऐकून आयेशाला धक्काच बसतो. ती म्हणते की श्वेता मला घाबरवू नको. तर श्वेता म्हणते मी फक्त तुला रिॲलिटी सांगते. दीपा कधीही घरात येऊ शकते. आणि त्यानंतर ती फोन ठेवून देते. तर आयेशा खूपच टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे कार्तिक आणि दीपासोबत सर्वजण फोटो काढत असतात. तितक्यात प्रिन्सिपल मॅडमही तिथे येतात. ते कार्तिक आणि दीपाचं कौतुक करत म्हणतात की अतिशय सुंदर प्रयोग झाला आणि आम्हाला तर कल्पनाही नव्हती की आमच्या शाळेमध्ये इतके सुंदर काम करणाऱ्या 2 कलाकार आहेत आणि त्यांचे पॅरेंट्सही खूप गुणी आहेत. तर कार्तिकी आणि दीपिकाच्या क्लास टीचरही म्हणतात की कार्तिक सर, आम्ही तुमची डॉक्टर म्हणून ख्याती ऐकलीच होती, मात्र आज तुमचा अभिनय पाहून सर्वजण इम्प्रेस झाले आहेत. त्यावर कार्तिक म्हणतो की नाही हो, अभिनय वगैरे येत नाही मला. फक्त मुलींसाठी म्हणून भाग घेतला होता. तोपर्यंत तिथे ललित, सौंदर्या आणि श्वेता आदीही येतात. ललितही कार्तिक दीपाचं कौतुक करताना म्हणतो की तुम्ही दोघांनीही अप्रतिम सादरीकरण केलंय. तर आदित्यही त्यांचं कौतुक करतो. तर टीचर दीपाला म्हणतात तुम्हाला पाहून तर असं वाटलं की खऱ्या सीतामाईसुद्धा अशाच दिसत असतील. म्हणजे प्रभू राम, सीतामाई, लव आणि कुश यांना खरोखर भेटल्यासारखंच वाटलं आम्हाला.
त्यावर प्रिन्सिपल मॅडमही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणतात की अगदी बरोबर, आमच्यासमोर एक आदर्श कुटुंबच उभं केलं तुम्ही. तर सौंदर्याही त्या दोघांचं कौतुक करते. मात्र त्यामुळे श्वेता नाराज होते. त्यानंतर सौंदर्या दीपिका आणि कार्तिकीला शोधायला जाते. तर इकडे दीपिका एकटीच बसलेली असते आणि ती खूप रडत असते. तितक्यात कार्तिकीही तिथे येते. ती दीपिकाला का रडते म्हणून विचारते. तर दीपिका सांगते, मी जेव्हा कुश म्हणून नाटकामध्ये बोलत होते तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं. त्यावर कार्तिकी का म्हणून विचारते. तर दीपिका सांगते, नाटकामध्ये सीतामाई म्हणाली होती ना की ती आणि प्रभुराम कधीच एकत्र येऊ शकत नाही. मग तुझी आई आणि माझा डॅडा तरी एकत्र येतील का? ते जर नाही म्हणाले तर आपण काय करायचं? आणि नेमकं तिचं हे बोलणं सौंदर्या ऐकते आणि तिला ते ऐकून धक्काच बसतो. तर कार्तिकी दीपिकाला समजावते की आपण त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय ना. ते जरी नाही म्हणाले तरी आपण प्रयत्न थांबवायचे नाही. मग ते नक्की एकत्र येतील. आणि तू काळजी करू नको, कारण आई म्हणते की आपल्याला जर मनापासून एखादी गोष्ट व्हायला हवी असेल तर ती नक्की होते. आणि त्या दोघींचं हे बोलणं ऐकून सौंदर्याचे डोळे भरून येतात. त्यानंतर ती त्यांच्याकडे जात त्यांचं कौतुक करते आणि त्यानंतर त्या दोघींना घेऊन बाहेर जाते. त्यानंतर सर्वजण त्या दोघींचं कौतुक करतात. टीचर त्यांना गिफ्टही देतात आणि त्यामुळे त्या दोघी खूपच खुश होतात. तर इकडे श्वेता आदित्यला म्हणत असते की लवकर घरी जाऊ आपण. तर आधी तिला म्हणतो, अगोदर त्या दोघींचं कौतुक तर करू दे. आणि त्यानंतर तो दीपिका कार्तिकीचं कौतुक करत त्यांना चॉकलेट्स देतो. त्यामुळे त्या दोघी खूपच खुश होतात. त्यानंतर रात्री जेवताना दीपा कार्तिकीला म्हणत असते की सर्वांना नाटक खूपच आवडलं गं. सर्वजण कौतुक करत होते तुम्हा दोघींचं. मात्र कार्तिकीचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. त्यानंतर ती दीपाला विचारते की दीपिका काय करत असेल गं? मला खूप आठवण येते तिची. आपण सारखं एकत्र का नसतो? त्यावर दीपा तिला समजावत म्हणते की उद्या भेटणारच आहेस ना तू तिला, आणि ती तुझी मैत्रीण आहे, बहीण नाही. त्यामुळे ती तिच्या कुटुंबाबरोबर असणार आणि तू माझ्याबरोबर. एकत्र राहायला तुम्ही फॅमिली नाही ना. आणि त्यामुळे कार्तिकी नाराज होते. आणि त्यानंतर ती दीपाला विचारते की लव आणि कुशने प्रभू रामचंद्रांना आणि सीतामाईला एकत्र आणलं होतं का गं? मात्र त्यावर दीपा काहीच उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, सौंदर्याला समजलेलं असतं की कार्तिकी आणि दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर तीही त्या दोघींना साथ देण्याचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.